केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। रेकी करून कोडवर्ड बनवत नियोजनबद्ध पद्धतीने कटाचा संशय व्यक्त केला जातोय। सियाचा इशारा ओळखून प्रियकरानं डाव साधलेला आहे। सियानं कोड लँग्वेजद्वारे प्रियकराला मार्गदर्शन केलं। सियाच्या कोडवर्ड नंतर प्रियकर चेतननं केतनचा घात केल्याचं समोर आलंय। एखाद्या सस्पेन्स क्राईम थ्रिलर चित्रपटाला देखील लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं। दोघांनी आपापली जबाबदारी निश्चित केली, त्यासाठी कोडवर्ड्स ठरवले आणि ती किल्ल्यावर जाऊन आलेली होती। तिने अगोदरच ठिकाणही ठरवलेलं होतं। ठरल्याप्रमाणे सगळं घडत गेलं आणि संधी मिळताच त्यांनी डाव साधला। केतनचा घात झाला। 18 जून रोजी किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सिया आणि केतन दोघे फिरत होते आणि त्यावेळी चेतन हा देखील त्यांच्या मागावर होता। आतापर्यंत सर्व ठरल्याप्रमाणे घडत होतं। अगोदरच सिया आणि चेतन या दोघांनी नियोजन केलेलं होतं। सियानं कुठून केतनला ढकलून द्यायचं हे सुद्धा ठरवलेलं होतं। इतकंच नाही तर त्यांचा एक कोडवर्ड सुद्धा ठरलेला होता। आम्ही दोघं कडावर उभं असताना मी खाली बसेल, तो तुझ्यासाठी इशारा असेल आणि मी खाली बसताच तू केतनला दरीमध्ये ढकलून द्यायचं। किल्ल्यावरील हत्ती तलावाच्या बाजूला असलेल्या कठड्यावर सिया आणि केतन पोहोचले। 10:30 ते 11ची वेळ होती। केतन कठड्यावर उभा होता। थकवा आल्याचा बहाणा करून सिया खाली बसली। मागावर आलेल्या चेतननं सियाचा इशारा बरोबर हेरला। पाऊल वाटेवर बाजू घेण्याचा बहाणा करून चेतननं केतनला कठड्यावरून दरीमध्ये ढकलून दिलं आणि काही मिनिटांमध्येच हा प्रकार घडल्यामुळे कोणाचंच त्याकडे लक्ष सुद्धा नाही गेलं। चेतन तिथून गायब झाला होता। सियानं मोठमोठ्यानं आरडाओरडा करत ऊर बडवून घेत होणारा नवरा केतन कडावरून खाली कोसळल्याचा डिंगडोरा पिटला। आणि या संदर्भात आपण बोलूयात दैनिक पुढारीचे प्रतिनिधी अशोक मुराळे सर आपल्यासोबत आहेत। सर, हा सगळा कट कसा रचला गेला हे सुद्धा आता समोर आलेलं आहे आणि गेले 2 दिवस पाहतो एक धक्कादायक खुलासेच आता समोर यायला लागलेले आहेत। खरं तर अतिशय हा गंभीर प्रकार आहे आणि केतनच्या कुटुंबियांनी सवाल उपस्थित केले आणि पुणे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हा भयानक हत्येचा प्रकार समोर आला। सिया आणि चेतन चौधरी या दोघांनी अतिशय नियोजन पद्धतीने तयारी करून केतनला संपवलेला आहे आणि यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसापासून तयारी करत होते। 14 जूनला त्याला गडावरती नेण्यात आलं, लोहगडावरती, आणि त्यानंतर 18 जूनला हे दोघं जण त्याला गडावरती घेऊन गेले आणि त्या ठिकाणी अतिशय शार्प पद्धतीने एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटाला लाजवेल अशी तयारी या दोघांनी केलेली आहे। आणि सियानं अगोदरच आपल्या प्रियकराला चेतन चौधरीला सांगितलं होतं की मी ज्यावेळेस केतन सोबत असेल त्यावेळेस मी खाली बसेल आणि खाली बसल्यानंतर तो इशारा तो समजायचा आहे आणि त्याला गडावरतून खाली ढकलून द्यायचा आहे। तशाच पद्धतीनं चेतन चौधरी या दोघांचा पाठलाग करत गडावरती पोहोचला होता आणि सिया आणि केतन हे दोघं जण गडावरती उभे राहिले, त्या हत्ती कड्यावरती थांबले होते आणि त्याच वेळेस सिया ही मी थोडी दमलेली आहे असं सांगून गडावरती खाली बसली आणि तोच इशारा चेतन चौधरीनं हेरला आणि काही सेकंदामध्ये केतनला त्यानं लोहगडावरती खाली फेकून दिलं। आणि ही घटना जी आहे अतिशय 2 ते 3 मिनिटांमध्ये घडलेली आहे, त्यामुळे कोणाला याचा संशय आला नाही। आणि त्यानंतर सियानं मोठ्यानं ओरडत डिंडोरा पिटला की माझा होणारा नवरा खाली दरीत पडलेला आहे आणि त्याला वाचवा। आणि त्यानंतर हे सगळं सुरक्षा रक्षक तिथं पोहोचले आणि त्याला वरती काढलं, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। पोलिसांच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। त्यांनी कशा पद्धतीनं केतनला संपवलं, केतनला संपवण्यासाठी तयारी कशी केली, रेकी कशी केली, त्याचबरोबर त्यांनी गडावरती येताना चेतन चौधरीनं त्या प्रवेशाचं तिकीट पण काढलं नाही, कारण की कदाचित आपण त्या ठिकाणी तिकीट काढलं तर आपण पोलिसांच्या नजरेमध्ये येऊ आणि आपला हा सर्व जो कट आहे त्याचं बिंग फुटेल याची भीती या दोघांना होती। मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय शार्प पद्धतीने तपास करत या दोन्ही आरोपीचं बिंग फोडलेलं आहे आणि या घातपाताचा प्रकार समोर आणला। श्रद्धा, अगदी कटाचा संशय मात्र होताच त्या दोघांना सुद्धा, कारण की त्यांचे जे कुटुंबीय आहेत, त्यांचे जे वडील आहेत, त्यांनी सुद्धा हा संशय व्यक्त केला होता। आता या तपासाचा जो उलगडा झालेला आहे, पुढची कारवाई कशी होतीये? खरं तर या तपासामध्ये एक कडी पोलीस जोडत आहेत, त्या ठिकाणचे पुरावे गोळा करत आहेत। कालच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल आहेत, यांनी लोहगडावरती भेट दिलेली आहे, या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची पथकं देखील त्या ठिकाणी आहेत, फॉरेन्सिक पथक त्या ठिकाणी पोहोचलं होतं। ही सर्व माहिती पोलिसांनी आता घेतलेली आहे आणि त्यानंतर आता पोलीस या सर्व घटनेचा सीन रिक्रिएशन देखील करणार आहेत। कदाचित पोलीस आज या घटनेचा सीन रिक्रिएट करतील आणि कशा पद्धतीने या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी केतन अग्रवाल याला संपवलं याचा तपास आता पोलीस करत आहेत। पोलिसांची पथकं सध्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये स्थान मांडून आहेत, लोहगडावरती पोलीस भेट देत आहेत। या अनुषंगाने आता पुढचा तपास सुरू आहे। श्रद्धा,
या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स घेत राहू. अशोक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी.